नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधातील कार्यवाहीला वेग आला असून गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने एनडीपीएस कायद्याअंतर्गत मोठी कार्यवाही करत 2 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 2 जून रोजी सायंकाळी टेकानाका परिसरातील इंडस्ट्रियल एरियामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला। यावेळी यश नितीन वालदे या आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले। एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये आरोपीच्या ताब्यातून 249 ग्राम डोडा अर्थात पॉपी स्ट्रॉ पावडर आढळून आली। यासोबतच एक मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या चौकशीत आरोपी यश वालदे यांनी डोडा पावडर चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क 15 अ आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सायंकाळी युनिट क्रमांक 6 मधील अधिकारी मी स्वतः PSI रोठे आणि बाकी सहकारी अंमलदार हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना टेकानाका इंडस्ट्री परिसरामध्ये वय अंदाजे 25 वर्षाचा मुलगा टू व्हीलरवर जाताना त्यावर नंबर नव्हता, त्याला आम्ही थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून नशिले पदार्थ अंमली पदार्थ डोडा हा मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चंदन मंगल साखरे राहणार कपिलनगर याच्याकडून तो घेतलेला आहे। त्या अनुषंगाने उशिरा चंदन मंगल साखरे याला सुद्धा आम्ही अटक करून पुढील तपासाकरता कपिलनगर पोलीस स्टेशन ताब्यात दिलेलं आहे। एकूण मुद्देमाल आहे डोडा आहे 249 ग्रॅम आहे, त्याची किंमत आहे 3,750 रुपये। एक OnePlusचा मोबाईल आहे आणि एक टू व्हीलर आहे, असे तिन्ही मिळून 73,750 चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। तो विक्री करताना मिळाला नाही आहे, तो जाताना तो रनिंगमध्ये मिळाला आहे, तो विक्री करताना मिळून आला नाही। अधिक तपास PS कपिलनगर करत आहे आणि समांतर तपास क्राईम ब्रँच युनिट 6 सुद्धा करत आहे। कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्यानंतर जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, माननीय डिटेक्शन माकणीकर सर, माननीय एबल सर, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।